ठीक आहे. तर पहा आजचा आपला टॉपिक आहे लाईन अँड प्लेन, ज्याचे आपण PYQ घेणार आहे. ओके, आपण जवळजवळ M1 चे बऱ्यापैकी आपले टॉपिक कव्हर झाले, ज्याचे आपण PYQ कंप्लीट केले. PYQ मध्ये आपण काय करतोय, 2025 ते 2020 पर्यंतचे सर्व आतापर्यंत मार्चला जेवढे काही प्रश्न विचारलेले ते सर्व आपण क्वेश्चन या सिरीज मध्ये काय करतोय, कव्हर करतोय. M1 आणि M2 ऑल टोटल जे तुमचे 1515 टॉपिक आहेत त्या सर्वच्या 1515 टॉपिकचे PYQ महत्वाचे काय आहेत, कारण तुम्ही जर पाहिले 2-3 वर्षाच्या मागच्या प्रश्नपत्रिका तर सरळ म्हणजे 23 आणि 25चे सॉरी 23 आणि 22चे जर पेपर सॉल्व्ह केले तर 24ला त्याचा फायदा होतो. 24 पासून मागचे सॉल्व्ह केले तर त्याचा 25ला फायदा होतो. मागचे जर पाहिले तर त्याचा आता तुम्हाला येणाऱ्या याला फायदा होणार आहे. नक्की कशा पॅटर्ननी प्रश्न विचारले जातात, कोणते थेरम महत्वाचे आहेत, सगळं काय काय IMP आणि काय प्रेडिक्ट होऊ शकतं, या म्हणजे काय तुम्ही याच्यावरनं काही क्वेश्चन काय करू शकता, प्रेडिक्ट करू शकता. आता लाईन अँड प्लेन हा जो टॉपिक आहे हा टोटल किती मार्काला विचारला जातो, तुमच्या 10 मार्कांना विचारला जातो. व्हेक्टर नंतर येणारा टॉपिक ज्याचा बेस व्हेक्टर आहे बऱ्यापैकी, बरोबर. म्हणजे जर ज्याचा व्हेक्टर चांगला आहे त्याला लाईन अँड प्लेनला शक्यतो अडचण येत नाही. लक्षात, म्हणजे हा त्याचा थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला जवळचा भाऊ म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे दोन टॉपिक तुम्हाला किती मार्क देतात, 22 मार्क देतात. इतके महत्वाचे आहेत. ओके, ठीक आहे. तर आपण सुरुवात करतोय. पाहत तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन 2025चा. द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर. तुमची लाईन आहे का जी एका पॉइंट मधनं जातीये आणि त्याचा तो जो पॉइंट आहे हा पोझिशन वेक्टर आहे. ओके, ठीक आहे. आणि पॅरल टू व्हेक्टर, आणि तुमची ती लाईन या वेक्टरला काय जातीये, पॅरल जाते. आपण लाईनचं इक्वेशन पाहिलंय. जर लाईन या पॉइंट मधनं जातीये, ए पॉइंट आहे, बरोबर आहे, म्हणजे तो कोण, त्याचा पोझिशन वेक्टर कोण झाला, ए बार. आणि हा जो वेक्टर आहे ही ह्या वेक्टरला काय आहे, तुमची लाईन. ओके, ठीक आहे. ह्या वेक्टरला हा जो वेक्टर आहे हा काय, पॅरलल आहे, बी बार. तेव्हा या लाईनचं इक्वेशन, या वरच्या लाईनचं इक्वेशन काय होतं, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. बरोबर. आर ह्याच लाईनवरचा कोणता तरी एक पॉइंट आहे, त्याचा तो पोझिशन वेक्टर आहे. ए बार कोण, त्याच लाईनवरचा पॉइंट, प्लस बी बार लॅमडा, लॅमडा कोण आहे, एक स्केलर मल्टिपल. ओके, कॉन्स्टंट येतो. ओके, आणि बी बार कोण असतो, पॅरलल व्हेक्टर असतो. त्या लाईनला असणारा पॅरलल व्हेक्टर म्हणजे कोण, बी बार. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे या लाईनवरचा आर हा एक पॉइंट आहे, आर बार हा आपण मानाने घेत असतो. आर बार इज इक्वल, नेहमी लक्षात ठेवा, ए पॉइंट हा जो असतो तो लाईनवरच असतो आणि बी बार तो त्या लाईनला काय असतो, पॅरलल असतो. ओके, आणि हे काय झालं तुमच्या लाईनचं इक्वेशन. सेम पॅटर्न, हा कोण आहे आता तुमचा, ए बार आहे, आणि हा कोण आहे तुमचा, बी बार आहे. तर लाईनचं इक्वेशन काय होईल, ए बार प्लस लॅमडा बी बार. संपलं उत्तर. मग हा 4-1-2 कुठं दिसतोय, 4-1-2 हा तर नाहीच आहे. 4-1-2 इथं पण आहे, 4-1-2 इथं पण आहे, 4-1 इथं पण. आता रेसमध्ये हे तिघं राहिली का, हा बाद झाला कारण -2. ओके, म्हणजे ए बार त्यांनी बदलला. आता -2 -1 +1 -2 हा बाद झाला, -2 -1 पण हा इथं के मायनस आहे, हा पण बाद झाला, तिथं प्लस आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक लक्षात. समजले, नक्की डन. जायचं पुढं. आलो आपण पुढच्या प्रश्न. म्हणजे जर तुम्हाला व्हेक्टरचं इक्वेशन, लाईनचं इक्वेशन जर कंप्लीट माहिती असेल, व्हेक्टर इक्वेशन, तर तुम्हाला हा प्रश्न काय होणार होता, सिंपल मध्ये जमणार होता. ओके, ठीक आहे. आलो आपण पुढे. फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. आता कोणाचं, प्लेनचं व्हेक्टर इक्वेशन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर. ओके, म्हणजे आता तुमचं जे प्लेन आहे, ह्या प्लेनवर एक पॉइंट आहे ए, त्याचा पोझिशन वेक्टर कोण आहे, ए बार, तो तुम्हाला दिलाय. आणि परपेंडिक्युलर टू व्हेक्टर, ह्या व्हेक्टरला, ह्या प्लेनला एक परपेंडिक्युलर व्हेक्टर असतो, त्याला आपण काय म्हणतो, एन बार. जेव्हा तुमचं प्लेन ए ह्या पॉइंट मधून जातं आणि ह्या व्हेक्टरला ते काय परपेंडिक्युलर असतो, तेव्हा तुमच्या प्लेनचं इक्वेशन काय आहे, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. मग आर कोण असतो, परत त्या प्लेनवर आपण एक पॉइंट घेतो ज्याचा आर हा पोझिशन वेक्टर जो आपण आपल्या मनाने घेतो, त्याला पी नाव देतो आणि त्याचा वेक्टर आर घेतो जनरली, पण
आर आणि एक पॉईंट घेतला ज्याचा पोझिशन वेक्टर आर आहे. मग आरनी कोणाला मल्टिप्लाय करणार आहे एन बारला, ए डॉट काय होणार आहे एन बार. मग आता तुमच्याकडे कोण कोण आहे, हा कोण आहे तुमचा ए बार, हा कोण आहे तुमचा एन बार. झालं उत्तर. त्यांचं काय करायचंय तुम्हाला इथं डॉट करायचंय. म्हणजे आता या प्रश्नाचा सिक्वेन्स उत्तराचा काय असणार आहे हे झालं. हे काय आहे, ही कन्सेप्ट इथपर्यंत जी पाहिली आपण, ही काय पाहिली कन्सेप्ट पाहिली. पहिल्यांदा आपण काय लिहिणार आहे, पहिल्यांदा काय लिहिणार आहे ए बार, त्यानंतर कोण लिहून घेणार एन बार, बरोबर आहे. त्यानंतर काय काढून घेणार आहे एन बार डॉट हे काढून घेणार, आणि त्यानंतर व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. इथं मिळालेली व्हॅल्यू तुम्हाला फक्त काय करायची इथं सबस्टिट्यूट करायची, आर बार तसाच, इथं फक्त एन बार लिहून काढायचं, झालं होतं. पण याच्याही आधी तुम्हाला एक लिहायचंय, ते काय, तर लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए and perpendicular to vector en bar, then the equation of plane in vector form is equal to, आधी तुम्हाला काय लिहायचंय त्याचं इक्वेशन लिहायचं. लक्षात, म्हणजे तुम्हाला आधी इथं मेन्शन करून सांगायचंय काय, जेव्हा तुमचं प्लेन ए ह्या पॉइंट मधून जातं आणि ते एका व्हेक्टरला काय असतं परपेंडिक्युलर असतं, तेव्हा तुमच्या प्लेनचं व्हेक्टर इक्वेशन हे आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार असं असतं. मग तुम्हाला खालच्या पॉइंटला सांगायचंय तर तुमची लाईन कोणत्या पॉइंट मधनं चालली आहे ह्या पॉइंट मधनं, म्हणजे तुम्ही काय सॉरी प्लेन, म्हणजे तुम्ही इथून लिहिणार आहे काय इथून पहा द व्हेक्टर इक्वेशन द प्लेन पासिंग थ्रू, इथून लिहायचे तुम्हाला द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अँड परपेंडिक्युलर टू व्हेक्टर. आलं लक्षात. मग तुम्हाला इथून तुमची काय झाली सुरुवात झाली. आलं लक्षात. ओके ठीक आहे, पुन्हा एकदा फक्त थोडक्यात पाहूया. कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे. ओके, उत्तर लिहिताना तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय तो पॅटर्न तुमच्या लक्षात पाहिजे. ओके, बाकी सहज तुम्ही उत्तर काढू शकता. काय करणार आहे आपण, पहिल्यांदा पहिली लाईन तुम्हाला लिहायची आहे, उत्तराची फर्स्ट लाईन चालू झाली काय द व्हेक्टर इक्वेशन, इथून द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर काय लिहिणार तुम्ही ए बार अँड परपेंडिक्युलर टू व्हेक्टर काय लिहिणार तुम्ही इथं एन बार. पहिल्यांदा तुम्ही सांगितलं का तुमचं प्लेन ए पॉइंट मधून जात आहे ज्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे. ओके, आणि परपेंडिक्युलर एन बार आहे, तेव्हा तुमच्या लाईनचं व्हेक्टर इक्वेशन काय आहे, ही लाईन कळली का कुठपर्यंत आली एन बार पर्यंत आली. मग खाली काय लिहिणार तुम्ही आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. हे तुमचं तुम्ही इक्वेशन सांगितलं. मग तिची खालची ओळ, आता ती खालची ओळ काय असणार आहे, इथून चालू झाली कुठून द प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर, सगळं डायरेक्ट हे घ्यायचं आता परपेंडिक्युलर टू व्हेक्टर, हे सगळं लिहून घ्यायचं इथपर्यंत. मग आता तुम्ही लिहिणार इथं काय ए बार इज इक्वल टू एन बार इज इक्वल टू, मग काढून घेणार काय ए एन बार, आणि मग त्याच्या पुढं हे डॉट डॉट करत असताना तुम्हाला माहिती आहे डॉट कसं करता, आयने आयला जेनी जेला केला. ओके ठीक आहे, म्हणजे वाटल्यास जर आपण इथं करून ठेवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं काय लिहायचंय तुम्हाला 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप डॉट सांगा 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. जेव्हा यांचं डॉट होणार आहे तेव्हा काय होईल सांगा, पा 2 दुने 4 प्लस 3 1 3 मायनस 4 दुने 8, म्हणजे काय झालं इथं 7 मायनस 1, म्हणजे ए डॉट एन बार इज इक्वल टू काय, म्हणजेच इथं तुम्ही आता लिहिणार आहे द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय आर डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार, म्हणजे आर बार इथं तुम्ही कोण लिहिणार आहे एन बार जो तुम्हाला हा दिलाय तो इथं सरळ लिहून काढायचा इज इक्वल टू काय लिहायचे, झालं तुमचं उत्तर.
म्हणजे लाईन अँड प्लेन मध्ये तुम्हाला डायरेक्ट हे नाही लिहायचं, त्याच्या आधी तुम्हाला सांगायचंय त्याचं इक्वेशन नक्की कशा पॅटर्नने असतं, मग तुम्हाला घ्यायचे ते पॉईंट कोणते आहेत आणि मग ते तुम्हाला फक्त पॅटर्न मध्ये टाकून द्यायचे. हे डॉट प्रॉडक्ट लक्षात ठेवा, सारखं सांगायला लावू नका. ठीक आहे, आलो आपण त्याच्या पुढच्या प्रश्न. आता इथं जर पाहिलं तर काय सांगितलंय, द कार्टेशियन अँड व्हेक्टर इक्वेशन दोन्ही विचारली तर कार्टेशियन पण आणि व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईनचं. ओके, पासिंग थ्रू ह्या पॉइंट मधनं तुमची लाईन पास होतीये अँड डायरेक्शन रेशोज, हे डायरेक्शन काय आहे त्याचे रेशोज. ओके ठीक आहे. मग आता इथं फर्स्ट काय सांगितलंय तुम्हाला, पहिल्यांदा लिहिताना पहिल्यांदा काय लिहायचंय, इक्वेशन लिहायचं. पहिल्यांदा इक्वेशन कसं लिहिणार, फर्स्ट आपण दोन इक्वेशन काढणार आहे तिथं. ओके, पहिल्यांदा कोणतं कार्टेशियन आणि नंतर कोणतं वेक्टर. मग कार्टेशियन इक्वेशन काढत असताना पहिल्यांदा काय लिहिणार आहे, द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए. बरोबर आहे, इथं काय लिहायचंय, x1 y1 z1 अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ए बी सी. पहा काय लिहिलंय मी इथं, काय लिहिलंय, द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ए x1 y1 z1 बरोबर अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ए बी सी. तेव्हा तुमचं वेक्टर इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन काय होतं, x मायनस x1 अपॉन ए इक्वल y मायनस y1 अपॉन बी इक्वल z मायनस z1 अपॉन सी. जर तुमची लाईन ह्या पॉइंट मधून जात असेल आणि हे त्याचे डायरेक्शन रेशोज असतील तर तुमचं कार्टेशियन इक्वेशन हे. मग आता इथं तुम्हाला तुमचं लिहायचंय काय, द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, आता हा पॉइंट घ्यायचा, आता x1 y1 नाही, अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशो 2 3 7. म्हणजे हेच फक्त आता इथे लिहून काढायचं. फक्त आता इथं a च्या जागी काय लिहिणार आहे तुम्ही, a च्या जागी 1 2 3 अँड इथं 2 3 7 आणि म्हणून तुमचं खाली कार्टेशियन इक्वेशन काय होणार आहे, x मायनस 1 अपॉन 2 इक्वल y मायनस 2 अपॉन 3 इक्वल z मायनस 3 अपॉन 7. म्हणजे पहिल्यांदा सांगा त्याचा पॅटर्न काय, त्याचा फॉर्म्युला काय, आणि नंतर तुम्ही आम्हाला असं दिले म्हणून इक्वेशन असं होतं. सेम पॅटर्न आता इथं काय, द कार्टेशियन झालं, आता काय वेक्टर, द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू परत x1 y1 z1 अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज 2 3 7. सरळ जे दिले तेच. ओके, मग खाली तुम्ही लिहिणार आहे काय, लाईन कोणत्या पॉइंट मधनं पास आउट झाली, या पॉइंट मधनं. ओके, मग तेव्हा लाईनचं इक्वेशन काय आहे, पहा जसं आहे तसंच्या तसं लिहायचं आणि खाली काय लिहायचंय, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आत्ताच आपण पाहिलं बरोबर. मग ए बार प्लस लॅम्बडा बी बार खाली इथं परत द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, आता ते लिहा पॉइंट, डायरेक्शन रेशोज लिहा आता. ओके, आता एबीसी आणि x1 y1 लिहायची गरज नाही. मग खाली लिहिणार तुम्ही काय, हे सगळं लिहून झाल्याच्या नंतर खाली ए बार इज इक्वल टू काय, आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप अँड बी बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 7k कॅप. आणि देअरफॉर इक्वेशन वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय, आर बार इज इक्वल टू ए बार डॉट सॉरी प्लस लॅम्बडा बी बार. मग ए बारच्या जागी ए बार लिहा, लॅम्बडा तसाच, बी बारच्या जागी बी बार. आधी सांगा काय दिलंय, काय असतं, सॉरी काय असतं, काय दिलंय पॅटर्न. आलं लक्षात, ठीक आहे. जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. आलो आपण इथं. आता इथं काय सांगितलंय पहा, कितवा प्रश्न आहे, चौथा, 25 4 प्रश्न झाले. ओके ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला, म्हणजे आता हा जो प्रश्न आहे हा किती मार्काला असणार आहे, 3 मार्काला. याच्या आधीचा प्रश्न होता हा पण किती मार्काला होता, 3 मार्काला. ओके, त्याच्या आधीचा हा जो प्रश्न होता हा किती मार्काला आहे, 2 मार्काला. आणि त्याच्या आधीचा प्रश्न आहे हा किती मार्काला आहे, 2. म्हणजे 2 2 3 3, म्हणजे एक काय येणार, रिकामी जागा.
एक कुठे येणार 2 मार्काच्या म्हणजे बी सेक्शन मध्ये, म्हणजे ए सेक्शन मध्ये झाला, बी सेक्शन मध्ये झाला, आणि सी सेक्शन मध्ये 2 प्रश्न असतात. सेक्शन सी मध्ये 2 प्रश्न असतात हे लक्षात ठेवा. कधी कधी सेक्शन डी लाही तू कन्वर्ट होऊ शकतो. ठीक आहे. आता फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट्स ए, बी आणि सी. तुम्हाला कोणाचं इक्वेशन काढायचंय? प्लेनचं. आणि हे तुमचं जे प्लेन आहे हे किती पॉईंट मधनं पास होत आहे? 3 पॉईंट मधून. ओके, मग आपण काय केलं, कन्सेप्ट पाहूया, मग लिहायचं कसं ते पाहूया. इथं कोण आहे? ए पॉईंट आहे, इथं बी घेतला, इथं सी घेतला. बरं, मग आता कोण काढून घेतला? ए बी वेक्टर. त्यानंतर कोण काढून घेतला? ए सी वेक्टर. एल ला कोण काढून घेतला? परपेंडिक्युलर. म्हणजे कोण आला? एन बार. आलं लक्षात? आता हा कोण आहे? एन बार म्हणजे कोण आहे? ए बी क्रॉस ए सी म्हणजे एन बार आहे. बरोबर. आता प्लेनचं इक्वेशन, व्हेक्टर इक्वेशन काय आहे? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. आता आर बार, एन बार कोण आहे? एन बार आहे कोण? एन बार कोण आहे? ए बी क्रॉस ए सी. ओके, ए बी क्रॉस ए सी इज इक्वल टू ए बार कोण आहे? तुमच्या मनावर घ्या, ए बी घ्या नाही तर ए सी घ्या. लक्षात, कारण ती पॉईंट ए मधूनच जाणार आहे. मग ए बी जर घेतलं तर तो वेक्टर तुम्हाला इथे घ्यायचा आहे, बरोबर आहे. किंवा ए बार घ्या. बघा, हा ए बी म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया? ए बार. ओके, ए बार कोणता उचलायचा आहे कळलं? हा ए बार उचलायचा आहे, आणि परत त्याला क्रॉसला डॉटला कोण टाकायचंय? हा वेक्टर. बरोबर. म्हणजे झालं तुमचं खाली वेक्टर इक्वेशन. डॉट कसं करायचंय माहिती तुम्हाला? डन. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला काय करायचंय? पहिल्यांदा काय करायचंय? ए बी काढून घ्यायचा वेक्टर. त्यानंतर कोण काढून घ्यायचा? त्यानंतर ए बी वेक्टर काढून झाल्यानंतर कोण काढायचं आहे? ए सी वेक्टर काढायचा आहे, आणि दोघांचा परत तिसरा वेक्टर काढायचा आहे क्रॉस करून. लक्षात? म्हणजे ह्या दोघांचा ए बी बार कसा काढणार? बी मायनस ए बार. त्यानंतर परत ए सी बार कसा काढणार? सी मायनस ए. नंतर ह्या दोघांचं काय करणार? क्रॉस. तुम्हाला काय मिळालं त्याला? परपेंडिक्युलर. म्हणजे तुमचा कोण आला? परपेंडिक्युलर. आता तुम्ही म्हणणार काय? प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट. तुमचं प्लेन या पॉइंट मधनं जातंय आणि याला काय येते? याला काय येते? परपेंडिक्युलर. झालं. मग खाली तुम्ही हे लिहायला काय झाले? रिकामी झालं. आलं का लक्षात काय करायचंय? सिंपल आहे, लिहिता येईल नक्की. ओके, म्हणजे हा जो 3 मार्काचा प्रश्न आहे हा सरळ सरळ काय दिलाय पहा. आता आपण उत्तर लिहू. काय उत्तर लिहिणार आहे? उत्तर लिहायला सुरुवात करताना पहिल्यांदा काय लिहिणार आहे? ए बी आणि सी. द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ए बी सी. पहिल्यांदा सरळ सरळ लिहिलं. द प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट्स, पहिली लाईन. ओके, त्यानंतर ए बार लिहिला, बी बार लिहिला आणि सी बार लिहिला. त्यानंतर काय सांगायचे? त्याचे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर कोण आहेत? ए बार, बी बार आणि सी बार. मग कोण काढून घेतला? ए बार कोण आहे, बी बार कोण आहे आणि सी बार कोण आहे. त्यानंतर काय काढून घेतला? ए बी बार काढून घेतला आणि नंतर ए सी बार काढून घेतला. हे वेक्टर कसे काढून घ्यायचे माहिती आहे तुम्हाला. ते काढून घेतल्यानंतर काय केलं आपण? ए बी क्रॉस काय केला? ए सी. तो कसा काढायचा आहे? आय जे ओके, आय जे आणि के. इथं कोणते कोइफिशियंट? ए बी चे. इथं कोणाचे? ए सी चे. इथं तुम्हाला एक वेक्टर मिळाला आय जे केच्या फॉर्मॅटमध्ये. तो तुमचा कोण आहे? त्या वेक्टरचा कोण आहे? नॉर्मल आहे, परपेंडिक्युलर आहे, ज्याला आपण नॉर्मल म्हणतो. झालं. मग आता खाली काय लिहायचंय? दिस वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन. इथं जो वेक्टर मिळाला आहे काय म्हणायचे त्याला? दिस वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन. देअरफॉर त्याला डायरेक्ट काय नाव द्या आता? एन बार. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता त्याला इथं जो तुम्हाला मिळाला तो कोण मिळाला? एन बार. मग आता एन बार तुमच्याकडे आहे. मग आता इथं सांगा काय? इथं काय सांगा? का तुमचं जे प्लेन आहे ना ते या पॉईंट मधनं पास होतंय आणि याला काय येते? परपेंडिक्युलर आहे. मग आलो आपलं बेसिक वालं. हा पॅटर्न तुम्हाला फक्त काय करायचा आहे? यूज करायचा. आलं लक्षात? समजलं का? ओके, म्हणजे तुमचं प्लेन ह्या पॉईंट मधनं पास होतंय. हे त्याचे पोझिशन वेक्टर आहेत, ते काढून घेतले. हे 2 वेक्टर काढून घेतले, त्यांचा क्रॉस टाकला, एक नवीन वेक्टर मिळाला, तो परपेंडिक्युलर तुमच्या प्लेनला, त्याला एन बार म्हटलं. आता तुमचं जे प्लेन आहे ते ह्या पॉईंट मधनं पास होते. ओके,
ठीक आहे, या पॉईंट मधनं पास होत असताना आणि हा नॉर्मल असताना तुमचं व्हेक्टर इक्वेशनचा पॅटर्न हा आहे. तो फक्त तिथं फिल करायचा आहे. एन बार हा उचलायचा आहे, ए बार हा उचलायचा आहे. आलं लक्षात? समजलंय? नक्की जायचं पुढं. आलो आपण इथं. आता पहा काय विचारलंय, द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ प्लेन इज इक्वल टू किती आहे 78 फ्रॉम द ओरिजिन इज, म्हणजे हे कोणाचं इक्वेशन आहे, हे इक्वेशन कोणाचं आहे, प्लेनचं इक्वेशन आहे. आत्ताच आपण पाहिलं आर बार डॉट ए बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. आता तिथे डॉट असल्यामुळं त्यांचं स्केलर मल्टिपल म्हणजे थोडक्यात 78 तिथे व्हॅल्यू मिळते आपल्याला. आता हे जे इक्वेशन आहे हे प्लेनचं आहे, म्हणजे तुमच्या ह्या ओरिजिन पासून तुमचं हे जे प्लेन आहे ना याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, असं आपल्याला सरळ सरळ त्यांनी प्रश्न विचारला. जेव्हा केव्हा तुम्हाला असं दिलं जाईल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचंय काय, या व्हेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिव्हाइड करायचंय. फक्त ते इक्वेशन लिहिताना तुम्ही कसं लिहायचंय पहा, काय लिहितोय मी, 3x + 4y + 12z - 78 अपॉन मॅग्निट्यूड 3चा स्क्वेअर + 4चा स्क्वेअर + 12चा स्क्वेअर. हे आहे तुमचं डिस्टन्स, हे आहे तुमचं इक्वेशन. कोणतं, कार्टेशियन. हे काय, कार्टेशियन इक्वेशन कोणाचं, प्लेनचं. ह्या कार्टेशियन इक्वेशनला त्यांनीच डिवाइड केलं. मग आता इथं मला खालच्या स्टेपमध्ये एक्स वाय आणि झेड च्या व्हॅल्यू फिल करायच्यात, पण त्या कोणत्या, तर ते जे डिस्टन्स आहे ह्या प्लेनचं डिस्टन्स कुठून विचारलंय त्याचे कोऑर्डिनेट्स. एक्स वाय झेड च्या कोणते कोऑर्डिनेट्स टाकायचे आता मला, आलं लक्षात? म्हणजे आता इथं मी कोऑर्डिनेट कोणाचे टाकणार, ओरिजिनचे. म्हणजे काय येणार 0 0 0, म्हणजे हा उडाला हा उडाला हा उडाला. आलं लक्षात? मग आता इथं ह्या मॅग्निट्यूडनी कोणाला डिवाइड करायचंय, -78 ला. -78 पण मोड असल्यामुळे त्याला बाहेर घेताना ते 78 आहे बरोबर. म्हणजे 78 ला आता 3चा वर्ग किती आला 9, 4चा वर्ग 16, म्हणजे इथं काय आले 78 मायनस मोड मध्ये. इथं काय लिहिलं मी, इथं बाजू लिहितो 9 + 16 + 144, म्हणजे किती आले 169. 9 16 25 25 44 169, त्याचं स्क्वेअर रूट काढलं का बाहेर किती आले 13 13 78 -78 बाहेर येताना 6. आलं लक्षात? पर्याय क्रमांक. म्हणजे हे इक्वेशन कोणतं दिलंय, व्हेक्टर. त्यावरून आपण कशात कन्वर्ट केलं त्याला, कार्टेशियन, आणि हे त्याचा डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. आलं लक्षात? ओके. म्हणजे कोणतेही प्लेन, आता हे ओरिजिन पासून दिले म्हणून समजा ह्या प्लेनचं कुठेतरी एखादा पॉईंट दिला असता पी आणि त्याचे काहीतरी वेगळे कोऑर्डिनेट आणि इथून परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलं असतं, तर आता एक्स वाय झेडच्या जागी फक्त हे टाकले असते, बाकी दुसरं काहीच नसतं, बाकी सेम पॅटर्न. हा डिस्टन्स फॉर्म्युला आपल्यासाठी काय IMP आहे. आलं लक्षात? जायचं पुढच्या क्वेश्चनकडे. आलो आपण इथं. पाहता काय सांगितलंय, फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. परत व्हेक्टर इक्वेशन कोणाचं, लाईनचं. म्हणजे हा प्रश्न किती वेळा आलाय पहा, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. ओके. ऑलरेडी 24 ला दोनदा, सॉरी 25 ला, आणि 24 ला परत चाललाय. ओके. पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर अँड पॅरलल टू व्हेक्टर. हा कोण आहे तुमचा ए बार, हा कोण आहे तुमचा बी बार, आणि इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. सरळ दिलंय, ए दिलाय बी दिलाय, ते टाकून द्या. कसं लिहायचंय कळलंय तुम्हाला. आधी काय सांगायचंय तुम्हाला, आधी सांगायचंय द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट ए हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर, बरोबर आहे. ते आधी सांगायचंय काय काय. ओके. आणि नंतर सांगायचंय. ओके. हे घेऊन ओके, दोन वाक्य वेगवेगळी लिहायची. पहिल्यांदा काय लिहायचंय तुम्हाला, पहिल्यांदा काय लिहायचा फॉर्म्युला, आणि नंतर काय लिहायचंय इक्वेशन. हे काय दिलेलं माहिती, सॉरी काय असताना नक्की पॅटर्न कसं आहे, आणि तुम्ही दिले म्हणून आमचं इक्वेशन हे झालं. हे म्हणजे दिलेलं हे दोन पॅटर्न मध्ये तुम्हाला सांगत जायचं. आले लक्षात? आलो आपण इथं. काय सांगितलंय परत, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन, कोणाचं इक्वेशन आहे हे, आर बार इज इक्वल टू हे दोन लाईन्स आहेत, आणि ह्या दोन लाईन मधलं काय काढायचंय तुम्हाला,
शॉर्टेज डिस्टन्स काढायचं. ओके, म्हणजे इथं आर बार इज इक्वल टू आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, परत आर बार इज इक्वल टू ए बार प्लस इथं म्यू दिले त्यांनी बी बार. फक्त आता इथं याला आपण A1 याला B1 म्हणू, याला A2 याला B2 म्हणू. जर मला असं दिलं तर शॉर्टेज डिस्टन्स बरोबर ना, म्हणजे त्या दोन लाईन मधलं अंतर म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू काय डिस्टन्स सांगू शकता मला मॉड मध्ये सांगा काय फॉर्म्युला शॉर्टेज डिस्टन्सचा A2 मायनस A1 दिसतोय का कुठं A2 मायनस A1 shortage distance between two lines, shortage distance between two lines dot B1 cross B2 upon magnitude B1 cross B2. म्हणजे जर मला ही माहिती दिली तर शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला हा आहे. जर मला ही माहिती दिली तर माझ्याकडे शॉर्टेज डिस्टन्स कोणते आता कळेल तुम्हाला. आलं लक्षात. मग आता जर हा काय आहे R1 इथं R2. ओके ठीक आहे. ही जर पहिली लाईन आहे ही दुसरी लाईन आहे. मग आपण काय करतो A2 मधून A1 काय करतो मायनस करतो. त्यानंतर B2 आणि B ह्या दोघांचं काय करतो क्रॉस करतो. क्रॉस केल्यानंतर त्याचं मॅग्निट्यूड पण काढतो. वरच्या दोघांचं काय करतो आपण डॉट करतो आणि खाली त्यांनी काय करतो त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करतो. मग आता तुम्ही सांगा हे इक्वेशन तुम्हाला परत इथे लाईनने लिहून घ्यायचंय त्यानंतर हे इथे लिहून घ्यायचं बरोबर. म्हणजे हे काय तुमचं फर्स्ट इक्वेशन, हे काय तुमचं सेकंड इक्वेशन. त्यावरनं तुम्हाला कोण मिळाला A1 बार बरोबर आहे. त्यानंतर कोण मिळाला A2 बार, त्यानंतर कोण मिळाला B1 बार, त्यानंतर B2 बार. अजून तुम्हाला काय काढायचंय A2 मायनस A1 ची व्हॅल्यू काढून ठेवायची. म्हणजे सरळ सरळ IJK चं काय करायचंय सबट्रॅक्शन बरोबर आहे. त्यानंतर काय काढायचंय B1 क्रॉस B2 हा कसा काढायचा आहे माहिती तुम्हाला. डिटर्मिनंट तयार करता यायचं तुम्हाला आणि ते काढून झाल्यानंतर इथं तुम्हाला काय मिळणार एक IJK चंच मिळणार आहे. त्या B1 B2 चं काय करायचंय तुम्हाला मॅग्निट्यूड काय करतो आपण अंडर रूट मध्ये काढतो. ह्या सगळ्या मिळालेल्या व्हॅल्यू उचलून याच्यात टाकायच्यात तुम्हाला बरोबर. इथं कोण येणार आहे इथं मिळालेला व्हेक्टर येणार. इथं कोण येणार इथं मिळालेला व्हेक्टर इथे येणार आणि इथे काय येणार आहे या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू इथे येणार. वरती पण डॉट असल्यामुळे काय मिळणार आहे मला नंबर मिळणार आहे आणि खाली तर मला नंबरच आहे मॅग्निट्यूडने. कळलं. म्हणजे इथं हा प्रश्न जमण्यासाठी तुम्हाला आधी काय माहिती असणं गरजेचं आहे फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स. आलं लक्षात. समजलंय नक्की राहील लक्षात. ओके सोडवायची काही गरज आहे का पॅटर्न तर कळलाय ठीक आहे. जाऊया आपण हे तर माहिती आहे ना सबट्रॅक्शन कसं करायचं. हे वेक्टर मध्ये आपण सगळं पाहिलेलं आहे बेसिक. आलो आपण इथं काय करायचं आता इथं फाइंड द अँगल बिटवीन. आता शॉर्टेज डिस्टन्स नाही आता अँगल. फाइंड द अँगल बिटवीन हे कोणाचं इक्वेशन दिसतंय तुम्हाला आर बार ए बार प्लस लॅम्बडा बी बार अँड आर बार प्लेन. म्हणजे काय एक आहे प्लेन एक आहे लाईन आणि या दोघांमधलं काढायचं तुम्हाला अँगल. आलं लक्षात. मग जर आता तुमच्याकडं कोण कोण आहे आता जर तुम्ही पाहिलं इथं तर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार आणि आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. हे जर तुम्हाला गिवन असेल आणि जर तुम्हाला अँगल काढायचा असेल तर अँगलचा फॉर्म्युला काय आहे साइन थिटा का थिटा साइन थिटा इज इक्वल टू मग नंतर शेवटी साइन तिकडे जातो इनवर्सला. आलं लक्षात. मग साइन थिटा बरोबर काय आहे मॉड मध्ये बी बार डॉट एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ एन बार बरोबर. मग आता इथं कोण आहे बी बार कळलाय का तुम्हाला कोण आहे हा काय तुमचा आर बार हा कोण आहे तुमचा ए बार प्लस लॅम्बडा हा कोण आहे तुमचा बी बार कळला का कोण आहे तुम्हाला ठीक आहे. दुसरी गोष्ट
हे कोण आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. मग एन बार कळलं का तुम्हाला कोण आहे. मग आता काय राहिलं म्हणजे इतकं 3 मार्काला विचारलं गेले बा. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा सुद्धा किती मार्काला आहे 3 मार्काला. काय करायचं इथं तुम्हाला फक्त कळलं पाहिजे दिलंय काय काढायचंय काय माझ्याकडे काय आलं लक्षात. इथं सुद्धा मला हे दिलंय मला गरज फक्त बी बारची आणि एन बारची. हा माझा बी बार आहे आणि हा माझा एन बार आहे. ह्या दोघांचं काय करायचंय डॉट करायचे सरळ डॉट करायचे सरळ डॉट. डॉट करताना आपण काय करतो 1 2 म्हणजे काय आलं बेगा बे. त्यानंतर परत 1 परत किती आलं 1 म्हणजे किती आले 4. याची व्हॅल्यू किती आलेली आहे 4. ओके आणि खाली त्याच्या याचं मॅग्निट्यूड सेपरेट करा आणि याचं मॅग्निट्यूड सेपरेट करा त्याला डिवाइड करा झालं उत्तर. बरोबर आहे. म्हणजे लक्षात आलं काय करायचं कळलं का नक्की. हे दिलंय हे आधी लिहून काढायचं आणि मग दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला नक्की काय दिलंय आम्हाला आमचा आर बार काय आहे ओके जो काही इथं दिलाय प्लस लॅम्बडा जो काही इथं दिलाय देअरफॉर ए बार इज इक्वल टू बी बार इज इक्वल. त्यानंतर परत आर डॉट इथं काहीतरी दिलंय इज इक्वल टू इथे एक काहीतरी नंबर आहे देअरफॉर एन बार इज इक्वल टू. मग खाली सरळ काय काढून घेतलं सॉरी बी बार डॉट एन बार याची एक व्हॅल्यू काढून घेतली इथं. त्यानंतर काय केलं मॅग्निट्यूड बी बारचं मॅग्निट्यूड काढून घेतलं. मॅग्निट्यूड कसं काढतो माहिती आहे तुम्हाला आता अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सॉरी सी स्क्वेअर. त्यानंतर इथं काय घेतलं एन बारचं मॅग्निट्यूड काढून घेतलं आणि इथं काय वापरलं तुम्ही साइन थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला अप्लाय केला आणि त्याच्यात व्हॅल्यू पुट केली आणि शेवटी साइनला तिकडे पाठवून दिलं इनवर्स म्हणून. आलं लक्षात समजलंय येईल सॉल्व्ह करता. म्हणजे मी इथं प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून देत नाहीये कारण ते तुम्हाला सहजरित्या जमणार आहे म्हणून. जर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करून हवे असतील तर सॉल्व्ह करून पण देऊ शकतो पण त्याच्यात वेळ घालवण्यात पॉईंट नाही. कारण आता तुम्ही काय करताय सगळ्यात शेवटची रिपीट रिव्हिजन करताय आणि त्या रिपीट रिव्हिजन मध्ये तुम्हाला हे नकोय का इथं काय तिथं काय बरोबर. आणि ते कॅल्क्युलेशन मध्ये वेळ तुम्हाला फक्त कळलं पाहिजे का दिलंय काय फॉर्म्युला काय अप्लाय कसं करायचं दिलंय काय फॉर्म्युला काय अप्लाय कसं करायचं दॅट्स इट. याच्यापेक्षा दुसरी इन्फॉर्मेशन तुम्हाला नकोय आणि स्पीड मध्ये रिपीट रिव्हिजन करता आली पाहिजे. जर तुम्ही बोर्डाच्या पेपरच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी 15 दिवस आधी जर पाहत असाल तर त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तुम्हाला झालंय ऑलरेडी. हे सांगण्यात काही पॉईंट नाही. डॉट कसं करायचं मॅग्निट्यूड कसं काढायचं हे सांगण्यात पॉईंटच नाही. ओके ठीक आहे आलो आपण इथं काय सांगितलंय फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स. सेम असा प्रश्न एकदा झालाय आपला. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स काय होतं शॉर्टेज डिस्टन्स R1 बरोबर A1 बार प्लस लॅम्बडा B1 बार ओके R2 बार इज इक्वल टू A2 बार प्लस म्यू दुसरा कॉन्स्टंट असणार B2 बार. असं जर असेल तर शॉर्टेज डिस्टन्स इज इक्वल टू काय होतं A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्निट्यूड B1 क्रॉस B2. मग आता इथं जर पाहिलं तर तुम्हाला इथं कुठेही तशा पद्धतीने दिसत नाही. मग अशा वेळेस काय करणार तुम्ही हे काय लाईनचं कोणतं इक्वेशन आहे कार्टेशियन इक्वेशन आहे बरोबर आहे. आता मी एक फक्त तुम्हाला काढून दाखवतो काय इक्वेशन x मायनस x1 अपॉन 2 इक्वल y मायनस 2 अपॉन 3 इक्वल z मायनस 3 अपॉन 4. द इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फर्स्ट लाईन असं म्हणूया द कार्टेशियन इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन ही तुमची पहिली लाईन. देअरफॉर व्हेक्टर इक्वेशन ऑफ धिस लाईन किंवा फर्स्ट लाईन आपण म्हणू. हे इक्वेशन कोणतं आहे आता ह्या कार्टेशियनवरून आपल्याला कोणाकडे जायचंय कसं करणार आर बार इज इक्वल टू आता ए बार काय लिहितोय मी पहा आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅम्बडा 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. आता हे तर कळलं तुम्हाला काय केलंय मी 2 3 4 2 3 4 हेच डायरेक्शन रेशो होते ना बी बारचे आपण एकदा वापरलेत पहा. डायरेक्शन रेशोला डायरेक्ट आपण कुठे टाकलं खाली टाकलं आणि इथे काय करतो x मायनस x1
बरोबर. फॉर्म्युला काय एक्स मायनस x1, पण x1 हा वेगळा आहे ना, इथं मायनसचा सिम्बॉल मध्ये तो आलेला आहे. बरोबर, म्हणून हा -1 बदलून घेतला आपण. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे याला काय केलं आपण चेंज, आय कॅप, जे कॅप, के कॅप. इथं जर प्लस असतं तर आपण इथं काय केलं असतं, मायनस केलं असतं. आता मला तुम्ही सांगा हा कोण मिळाला मला, R1. मग इथं जर पहिल्या व्हेक्टर इक्वेशनवरनं कार्टेशियन इक्वेशनवर मला जर व्हेक्टर इक्वेशन मिळाले तर दुसऱ्यावरनं आता तुम्हाला काढता येईल. काय होईल सांगा बरं. आता परत कार्टेशियन इक्वेशन ऑफ सेकंड लाईन, देअरफॉर व्हेक्टर इक्वेशन ऑफ सेकंड लाईन. ओके, याला काय आकडा दिला मी 1. ओके, त्यानंतर दुसरं एक व्हेक्टर इक्वेशन तुम्हाला मिळणार. मग हे लिहायचंय तिथं काय एक्स. आता इथं काय लिहिणार आहे, R2 बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप प्लस म्यू बी बार 3i कॅप 4j कॅप 5k कॅप मिळालं. मग आता तुम्हाला A1 कळला, A2 कळला, B1 कळला, B2 कळला, त्यांचं क्रॉस काढता येईल, त्यांचं मॅग्निट्यूड काढता येईल, त्यांचं डॉट खाली झालं डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला किती वेळा विचारला गेलाय, 2दा विचारला गेलाय. आलं लक्षात कसं करायचंय. ठीक आहे, पुन्हा एकदा मी फक्त पॅटर्नच सांगितलेला आहे. आलो आपण इथं द लाईन्स, पुन्हा लाईन, पुन्हा दुसरी लाईन. आर काय सांगितलंय, कोप्लॅनर. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइंड बाय दे. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. इक्वेशन कोणाचे दिल्यात, लाईनचे. वरतून काय सांगितले ते काय, कोप्लॅनर. म्हणजे एकाच प्लेनवर ह्या दोनही लाईन आहेत. आणि इक्वेशन कोणाचं काढायचंय, प्लेनचं. आता आधी कन्सेप्ट पाहून घेऊया. बरोबर, प्लेनचं इक्वेशन काय सांगतं, तुमचं जे प्लेन आहे ते ए ह्या पॉइंट मधनं जर जात असेल आणि एन बारला ते काय असेल, परपेंडिक्युलर असेल, तर तुमचं व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय होतं, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. हे तुमचं प्लेनचं इक्वेशन. आता त्यांनी काय सांगितलंय, तुमच्या प्लेनवर 2 लाईन आहेत आणि त्या दोन्ही लाईन काय आहेत, कोप्लॅनर आहे. बरोबर. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय दिसते तुम्हाला, हा कोण आहे, ए बार, हा कोण आहे, बी बार, A1 B1. ओके, प्लस हा काय लॅम्बडा. इथं काय हा A2 बार प्लस हा कोण आहे, म्यू लॅम्बडा B2 बार. बरोबर. आता ए आणि बी हे त्याच प्लेनवर आहेत. हा A2 आणि B2 परत त्याच प्लेनवर आहे. बरं, हा जो B1 आहे, हा ह्या लाईन, ह्या ए मधून जी लाईन जाते ना, ओके, म्हणजे थोडक्यात काय, इथं A1 म्हणूया, त्याला पॅरलल कोण असणार, B1. बरोबर. त्या समजा आपण इथं एक लाईन काढली, A2 आहे आणि त्याला पॅरलल कोण आहे, B2. डन. ठीक. आता आपल्याला काय काढायचंय, प्लेनचं इक्वेशन. प्लेन मध्ये आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट कोण आहे, एन बार. एन बार कसा काढणार, एन बार म्हणजे काय, क्रॉस. कोणाचं क्रॉस करणार आता तुम्ही, B1 आणि B2, कारण ते दोन्ही एकमेकाला काय पॅरलल आहे. हे याला पॅरलल आहे, हे याला पॅरलल आहे. म्हणजे यांचे वेक्टर घेण्यापेक्षा आपण याला हे हा याला पॅरलल आहे, हा याला पॅरलल. हा एक सेपरेट वेक्टर आहे, हा एक सेपरेट वेक्टर आहे. जेव्हा मी ह्या दोनचा क्रॉस करेन तेव्हा मला काय मिळेल, एन बार मिळाला. मग आता राहिला प्रश्न कोणाचा, ए बारचा. ए बार तुम्ही हा वापरा किंवा हा वापरा, कारण प्लेन तर त्याच पॉइंट मधनं गेलेले आहे, कारण त्या लाईन त्याच प्लेनवर आहे. बरोबर आहे. म्हणजे आता मला इथं काय करणं गरजेचं आहे, फक्त क्रॉस. क्रॉस कोणाचं करायचंय, B1 आणि B2. म्हणजे मला उत्तर लिहिताना पहिल्यांदा काय करायचंय, पहिली लाईन लिहून काढायची, R1 बार इज इक्वल टू, बरोबर आहे. त्यानंतर इथं R2 बार इज इक्वल टू, जे काय असेल ते. इथून मला कोण कळला, A1 इज इक्वल टू B1 इज इक्वल टू
A2 इज इक्वल टू B2 इज इक्वल टू, हे वेक्टर कळले मला इथून, बरोबर आहे. हे वेक्टर काढल्यानंतर मी काय काढणार, B1 क्रॉस B2, हा कसा काढणार, डिटर्मिनंट रू. इथं कोण असणार, I J K, इथे याचे वेक्टर आले, इथं मला काय मिळालं, एक नवीन वेक्टर मिळाला. मग मी लिहिणार हा काय, परपेंडिक्युलर टू प्लेन, म्हणजे आता हा जो मिळाला मी याला काय म्हणणार, n बार. ओके, मग द इक्वेशन, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट आणि परपेंडिक्युलर टू n बार. मला फक्त खाली काय लिहायचं आता, r बार डॉट n बार, जो मला हा वापरायचा, a बार जो मला a1 वापरायचा, डॉट n बार. कळलं का? म्हणजे जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला सहजरित्या हे प्रश्न काय करता येणार आहे, सोडवता येणार आहेत. फक्त कळलं पाहिजे क्रॉस कोणाचा करायचा आहे, डॉट कोणाचा करायचा आणि दिले नक्की काय. आलं लक्षात, समजलं? आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. सॉरी, पाहते इथे काय सांगितले, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट टू द लाईन. एखाद्या लाईन पासून एखाद्या पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही कसं काढता सांग. हे काय, हे इक्वेशन कोणतं आहे, r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार, आणि हा पॉइंट आहे p. ओके, x1 y1 z1, हे तुमचे पॉइंट आहेत. आता ही लाईन आहे, हा पॉइंट आहे, डिस्टन्स कसं काढणार, काय डिस्टन्स फॉर्म्युला, लाईन पासून डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, अंडर रूट मॉड मध्ये अल्फा मायनस ए बार स्क्वेअर मायनस ब्रॅकेट अल्फा बार मायनस ए बार याला ब्रॅकेट डॉट बी बार अपॉन मॉड बी बार आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे काय, डिस्टन्स फॉर्म्युला. किती मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे हा, 4 मार्काला विचारला गेलेला. ओके, आता गरज कोणाकोणाची आपल्याला, लॅम्बडा, ओके सॉरी अल्फा बार. अल्फा बार म्हणजे कोण, जो तुम्हाला पॉइंट दिलाय ना त्याचा असतो अल्फा बार. अल्फा बार म्हणजे कोण आहे, एक्स x1 आय कॅप, बरोबर, आय कॅप सॉरी, प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप, हा वेक्टर. ओके, ए बार आहे का तुमच्याकडं, आहे तुमच्या लाईन. ह्या दोनचं सबट्रॅक्शन करता येईल का तुम्हाला, येईल. सबट्रॅक्शन केल्यानंतर जो आय जे के मिळेल त्याचा मॅग्निट्यूड काढता येईल का, येईल. आणि जो मॅग्निट्यूड काढलाय त्याचा स्क्वेअर झाला. डन, आलो आपण परत. त्या दोनचं सबट्रॅक्शन केलेलं आहेच आहे, तो आय जे के मिळालेला आपल्याला, त्याचं आणि बी बारचं काय करायचंय, डॉट. बरं, बी मॅग्निट्यूड काढायचंय, त्यांचं काय करायचंय, नाही आधी डिव्हिजन आणि मग काय करायचंय, स्क्वेअर. त्या मिळालेल्या व्हॅल्यू इथं टाका, तुम्हाला उत्तर मिळालं. बरोबर, फक्त आधी तुम्हाला मेन्शन करून सांगायचं काय, द लाईन पासेस थ्रू, द लाईन पासेस थ्रू पॉइंट ए टू पॅरलल व्हेक्टर बी बार, ओके, अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट पी. मग खाली काय लिहायचंय तुम्हाला, हा फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके, म्हणजे आधी तुम्हाला सांगायचं का तुमची लाईन जर एखादी लाईन आणि त्या पॉइंट पासून जर परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचा असेल तर फॉर्म्युला तुम्हाला हा वापरायचा आहे. द लाईन पासे द काय म्हणतो आपण त्याला, दिस लाईन परपेंडिक्युलर डिस्टन्स दिस पॉइंट, त्यावेळेस फॉर्म्युला हा आहे. मग आता तुम्हाला इथं काय लिहून घ्यायचंय, तुमचा हा कोण आहे, हा कोण आहे तुमचा आर बार, हा कोण आहे तुमचा, हा ए बार आहे, हा कोण आहे तुमचा बी बार आहे, आणि हा कोण आहे तुमचा अल्फा बार आहे. आता तुमच्याकडे ए बार पण आहे, बी बार पण आहे, अल्फा बार पण. फक्त तुम्हाला ही सिस्टीम बसवायची आहे. आता पहिल्यांदा आता आपण एक छोटासा पार्ट सॉल्व्ह करू वाटल्यास याचा आपण. ओके ठीक आहे,
घेऊया. पहिल्यांदा काय घेतलं आपण, अल्फा मायनस ए, दोनचं काय करायचं, सबट्रॅक्शन. बरोबर आहे. अल्फा बार मायनस ए बार करूया आपण. चला, कोणता पॉईंट दिलाय, पॉईंटचे कोऑर्डिनेट सांग. 3, 2, 1. ओके, ठीक आहे. मग आता इथं अल्फा बार मायनस ए बार, अल्फा बार म्हणजे कोण आहे, 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप मायनस, मायनस करताना ए चे साइन चेंज होणार, ए बार चे काय, मायनस 7i कॅप मायनस 7j कॅप मायनस 6k कॅप. म्हणजे इथं काय झालं, 7 मायनस 3 मायनस 4i कॅप मायनस 5j कॅप मायनस 5k कॅप हा मला मिळाला. ओके, आता याचं काय काढायचंय मला, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काढताना मी काय करणार आहे, इथं अल्फा बार मायनस ए बार याचं मॅग्निट्यूड अंडर रूट काय मिळणार मला, -4चा स्क्वेअर प्लस -5चा स्क्वेअर प्लस -5चा स्क्वेअर. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं, 16 प्लस 25 प्लस 25 म्हणजे किती आले, 50, 50, 60, 66. ओके, याचं काय करायचं आहे मला, स्क्वेअर, आणि याचं जेव्हा मी स्क्वेअर करेल तेव्हा मला उत्तर काय मिळालं, 66. इथं काय, अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेटचं स्क्वेअर 66. जसं तुम्ही याचं काढलं, आता तुम्हाला काय करायचं आहे, अल्फा बार मायनस ए बार याच्यासोबत डॉट करायचं आहे बी बार इज इक्वल टू, ते पुढे लिहितोय आता मी. इथं कोण आहे, अल्फा मायनस ए, -4i कॅप मायनस 5j कॅप मायनस 5k कॅप डॉट बी बार, बी बार कोण आहे इथं तुमचा, -2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. मग आता इथं काय झालं, यांचं डॉट 4 दुने 8 प्लस 8. ओके, -10 आणि 5 त्रिक 15 -15. ओके, म्हणजे इथे किती आले, -2, -2 म्हणजे -17. तुम्हाला आता याची व्हॅल्यू मिळाली. आता मॅग्निट्यूड ऑफ बी बार, मॉड बी बार म्हणजे काय, बी बारचं मॉड काय येईल इथं, मॅग्निट्यूड -2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे किती आले, 4 प्लस 4 प्लस 9 म्हणजे किती आले, परत 17. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या फक्त तिथं भरायच्या, उत्तर काढायचं. समजलंय नक्की, येईल डिस्टन्स काढता, फक्त सांगायचंय कोण कोणत्या ठिकाणी आलेलं आहे. मी अर्ध सॉल्व्ह केलाय, अर्ध तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. कन्सेप्ट कळलेली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे इथं, फॉर्म्युला कळलं पाहिजे. फॉर्म्युला लर्न करून ठेवा. म्हणजे लाईन अँड प्लेन मध्ये काय कामाला येतात, तुमच्या फॉर्म्युले कामाला येतात. ओके, आलो आपण 22ला. त्यानंतर काय इथं सांगा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, ह्या दोन लाईन पॉइंट मधनं जर तुमची लाईन पास होतीये तर लाईनचं इक्वेशन काय सांगा. पहा, दोन पॉइंट मधनं सिंपल सिंपल, इकडे लक्ष द्या, काही सांगायची पाहायची गरज नाही. तुमची लाईन याच्यातून पास होतीये, हा तुमचा कोण झाला, ए बार, हा तुमचा कोण झाला, बी बार. बरोबर आहे, ह्या पॉइंट मधनं जात तसं ए बी बार अशी तुमची लाईन होणार. बरोबर आहे, पण जनरली आता इथं जे तुम्ही खाली पाहिले तर कोणते इक्वेशन दिसत आहेत तुम्हाला, कार्टेशियन इक्वेशन दिसते. कार्टेशियन इक्वेशन काय सांगतो, x मायनस x1 अपॉन ए. म्हणजे आता हे जे दुसरे पॉइंट आहेत याला काय म्हणणार आपण, ए बी सी, आणि याला काय म्हणणार, x1 y1 z1. हा लक्षात. मग आता ए बी सी काय आहेत, 2 1 वजा 3, 2 1 वजा 3 कुठे दिसत आहेत, झालं उत्तर, बघायची गरज नाही का, कारण एक्स वाय झेड सगळ्यांचे सेमच आहेत. कारण एक्स मायनस 0 एक्स वाय मायनस 0 झेड मायनस 0, त्यामुळे वरती कोण राहणार, एक्स वाय झेड, खाली कोण, एबीसी. झालं उत्तर. आलं लक्षात. म्हणजे कळलं पाहिजे आपल्याला नक्की व्हेक्टर म्हणजे लाईनचं इक्वेशन किती आलंय पहा, व्हेक्टर इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन, व्हेक्टर इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन. ओके, ठीक आहे. आलो आपण पुढे. काय दिले आता इथं, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू, या पॉइंट मधनं प्लेन पास आउट होत आहे, अँड डायरेक्शन रेशोज हुज नॉर्मल, हे त्याचे डायरेक्शन रेशोज आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, त्याचं कार्टेशियन इक्वेशन, कोणाचं कार्टेशियन इक्वेशन काढायचंय तुम्हाला,
प्लेनचं. आता प्लेनचं आपण कन्सेप्ट समजून घेऊया. प्लेनचं वेक्टर इक्वेशन काय, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. हे कोणतं इक्वेशन आहे, वेक्टर. कोणाचं, प्लेनचं. आणि प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन काय आहे, ए ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन प्लस बी वाय मायनस वाय वन प्लस सी झेड मायनस झेड वन इज इक्वल टू 0. हे काय आहे, प्लेनचं कोणतं इक्वेशन आहे, कार्टेशियन इक्वेशन. मग आता सर्वात इम्पॉर्टंट, ए बी आणि सी कोण असतात, ए बी आणि सी हे जे असतात हे काय आहेत, डायरेक्शन रेशो. कोणाचे, नॉर्मलचे. म्हणजे थोडक्यात काय, नॉर्मलचे आय जे के म्हणजे एबीसी. ओके. आणि x1 y1 आणि z1 हे कोण असतात, ए जो बार आहे ना, तुमची लाईन ज्या पॉइंट मधनं पास होते ना त्याचे आय जे के. आलं लक्षात. म्हणजे ही काय झाली इथं आपण काय पाहिली, कन्सेप्ट पाहिली. आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. मग आता पहिल्यांदा काय दिलाय, द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ए. द प्लेन काय लिहिणार आहे, द पासिंग थ्रू पॉइंट ए. देअरफॉर x1 इज इक्वल टू y1 इज इक्वल टू z1 इज इक्वल टू. त्यानंतर नॉर्मल ऑफ प्लेन, डायरेक्शन रेशोज. द डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल, ओके, ऑफ प्लेन असं म्हणूया आपण. काय इथं 3 2 5. देअरफॉर ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 2 आणि सी इज इक्वल टू 5. मग खाली इथं कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. मग हे वापरा, 0 लिहायला विसरू नका. बरोबर. हे वापरल्यानंतर फक्त काय करायची, तुम्हाला तिथं व्हॅल्यू पुट करायच्यात. एबीसीच्या व्हॅल्यू कळल्यात, x11 z1 च्या व्हॅल्यू कळल्यात, त्या व्हॅल्यू फक्त तिथं फिल करा, तुम्हाला उत्तर मिळालं. लक्षात. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट काय इथं, इक्वेशन ऑफ कार्टेशियन ऑफ प्लेन. त्यानंतर फाइंड द डिस्टन्स बिटवीन. मला वाटतं हा प्रश्न झालेला आहे. ओके. फक्त इथं काय दिलं आता, पॅरलल. लाईन कोणत्या आहेत, पॅरलल. ओके. अशा वेळेस तुम्हाला लाईनचं काय काढायचंय, त्या दोन लाईन मधलं काय काढायचे, तुम्हाला डिस्टन्स काढायचं. बरोबर. आता पुन्हा एकदा डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो, A2 मायनस A1 क्रॉस बी कॅप आणि त्याचं मॅग्निट्यूड. म्हणजे थोडक्यात काय, इथं ह्या दोन वेगवेगळ्या लाईन आहेत, ही लाईन आणि ही एक लाईन. याचा A1 वेगळा असणार आहे, याचा A2 वेगळा असणार आहे, जे तुम्हाला इथं कळले. ही लाईन ज्याला पॅरलल आहे ही पण लाईन त्यालाच पॅरलल असणार आहे, कारण त्या दोन्ही ऑलरेडी एकमेकाला पॅरलल आहे. म्हणजे जर त्यांचे तुम्ही पाहिले तर डायरेक्शन रेशोज काय सेम आहेत. म्हणजे याला काय करायचंय, बी कॅप. बी कॅप म्हणजे काय, बी कॅप कशी काढता तुम्ही, तर बी बारला बीच्याच मॅग्निट्यूडनी डिवाइड करायचं. मग आता जर तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू कळल्या तर तिथं फिल करा, तुम्हाला उत्तर मिळालं. ओके. म्हणजे आता काय करणार इथं, तुम्ही फॉर्म्युला कळला तुम्हाला, हे कळलंय, ठीक आहे. मग आता उत्तर कसं काढणार, तुम्ही काय करणार सांगा. काय फॉर्म्युला सुरुवात केली तुम्ही, काय, पॅरलल लाईन्स. काय, अँड ही लाईन. बरोबर. देअरफॉर व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन्स काय होईल, पहिली लाईनचे व्हेक्टर इक्वेशन काय होईल, आर बार R1 डॉट R1. बरोबर आहे. R1 इज इक्वल टू काय होईल, ए बार प्लस लॅमडा बी बार. बरोबर. मग आता ए बार कोण आहे, ए बार एक्स मायनस x1 y1 z1 नाही आहे तिथं. बरोबर ना, x1 y1 z1 याला मायनसला कोणीच नाही, म्हणजे याचा अर्थ काय, ते 0 0 0. बरोबर. म्हणजे इथं कोण आहे, ए बारची व्हॅल्यू डायरेक्ट काय झाली, 0 झाली. म्हणजे इथं कोण आहे, प्लस लॅमडा बी बार. बी बार कोण आहे, 2 आय कॅप प्लस, म्हणजे इथं प्लस 0 लिहा म्हणजे लक्षात येईल.
इज इक्वल टू 0 प्लस लॅम्बडा 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप अँड R2 बार इज इक्वल टू, मग आता इथं घ्या काय, आय कॅप प्लस 2 जे कॅप, ओके, इथं जे साईन आहे त्याचे उलटे साईन घ्यायचे, ओके, प्लस 3 के कॅप प्लस म्यू, ओके, इथं बरं 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप, ओके, झालं. मग आता इथं देअरफोर काय, इथं फॉर्म्युला बाजूला लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील काय करायचे तुम्हाला. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन इज इक्वल टू मॉडमध्ये A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी कॅप, ओके. मग आता A2 A1 कोण आहे, देअरफोर A1 बार इज इक्वल टू 0. त्यानंतर A2 बार इज इक्वल टू जो काय आहे तो तुम्ही इथं मांडला. मग काय केलं ह्या दोघांचं, A2 मायनस A1, ओके, म्हणजे जो इथं येईल ना तोच इथं आला, कारण मायनस काय होणार आहे 0, म्हणजे A2 आला, बरोबर. अजून कोण आहे तुमच्याकडं, बी बार कोण नाही, दोघांचं सेमच आहे, तो इथं लिहून घेतला. त्याचं काय काढलं तुम्ही इथं, मॅग्निट्यूड काढला, बरोबर. आणि नंतर काय काढला, बी कॅप इथं काढून घेतली. म्हणजे थोडक्यात काय, इथं जो व्हेक्टर आहे बी बार याला कशाने, त्याच्या मॅग्निट्यूडने काय केलं, डिवाइड केलं, म्हणजे तुम्हाला इथं बी कॅप मिळालं. म्हणजे थोडक्यात इथं पण कोण मिळालं तुम्हाला, आय जे केच मिळालं. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू फक्त इथं तुम्हाला काय करायच्या, सबस्टिट्यूट करायचे, बरोबर. म्हणजे इथं एक मिळालेला तुम्हाला व्हेक्टर आहे, खरं पाहायला गेलं तर इथं कोण असणार आहे, A2 बार असणार, क्रॉस इथं जो असेल तो, बरोबर आहे. ह्या दोनचा क्रॉस झाल्यावर तुम्हाला इथं जो मिळणार आहे तो पण कोणाच्या फॉर्मॅटमध्ये मिळणार, आय जे केच्याच फॉर्मॅटमध्ये मिळणार, बरोबर आहे. आणि नंतर जे काय येईल, ओके, काय करायचंय तुम्हाला, याचं मॉड काढायचं, बरोबर आहे. नक्की आलंय लक्षात, समजलंय, येईल सॉल्व्ह करता, डन, ठीक आहे. मॉड काढायचं म्हणजे थोडक्यात काय काढता तुम्ही, त्याचं मॅग्निट्यूड, शेवटी इथं जे काय भेटेल ते त्याचं काय काढायचं, मॅग्निट्यूड. समजलंय नक्की. म्हणजे इथं पुन्हा ऍट द एंड कोण कामाला आलं, तुमच्या फॉर्म्युला, ओके. आलो आपण पुढच्या प्रश्नाला, काय, फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू, ह्या पॉइंट मधनं तुमचं प्लेन जाते आणि पॅरलल टू व्हेक्टर्स, या दोन व्हेक्टरला काय आहे, पॅरलल आहे. या पॉइंट मधनं एक पॉइंट आहे ए बार, तुम्हाला तो पॉइंट दिसतोय का, दिसतोय. आणि पॅरलल टू व्हेक्टर्स, या दोन व्हेक्टरला काय ते पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे एकतर ते त्याच्यावर असतील नाही तर बाजूला असतील, म्हणजे हे दोन व्हेक्टर आहे, तुमचं प्लेन ह्या दोन व्हेक्टरला काय पॅरलल आहे, बरं. मग ह्या दोघांचं क्रॉस जर तुम्ही काढलं, ह्या दोघांचा जर तुम्ही क्रॉस काढला तर तो कोण मिळाला तुम्हाला, नॉर्मल. कारण ते दोन व्हेक्टर कोणते, त्या प्लेनवरच आहेत ना, पॅरलल असणं म्हणजेच कोप्लॅनर म्हणजेच त्या प्लेनवर. मग एकाच प्लेनवर जर दोन व्हेक्टर असतील तर त्यांचं जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला काय मिळतं, नॉर्मल मिळतं. मग ह्या दोघांचा क्रॉस केल्यावर मला कोण मिळालं, नॉर्मल मिळाली. माझ्याकडे पॉईंट आहेच ना, मला काय काढायचंय, व्हेक्टर इक्वेशन. माझं व्हेक्टर इक्वेशनचा फॉर्म्युला काय, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. ए बार माझ्याकडं हा माझा ए बार आहे, एन बार कोण आहे, ह्या दोघांचं क्रॉस करून, बरोबर. मग याला मी काय म्हणे, बी बार म्हणे, याला मी सी बार म्हणे. म्हणजे एन बार माझा कोण झाला, बी बार क्रॉस सी बार. क्रॉस कसा काढतात माहिती तुम्हाला, मग इथून कोण काढणार तुम्ही, एन बार काढून घेणार, तर तुम्हाला इथं फक्त वेक्टर इक्वेशन मध्ये काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायचं आहे. आलं लक्षात, ठीक आहे. जायचं पुढं, डन. आलो आपण इथं, विच फाइंड द डिस्टन्स पॉइंट फ्रॉम प्लेन, असा एक प्रश्न आपला याच्या आधी झालेला आहे, ओके. प्लेनचं इक्वेशन जेव्हा तुम्हाला या पॅटर्न मध्ये दिले तेव्हा मी तुम्हाला सांगितले ते कशात कन्वर्ट करून घ्यायचं, कार्टेशियन मध्ये कन्वर्ट कसं होणार आहे ते, एक्स मायनस 2y मायनस 4z मायनस 10, हे झालं तुमचं कार्टेशियन इक्वेशन. इथं काय दिले तुम्हाला, आर बार इज इक्वल टू आर बार डॉट आय कॅप मायनस 2 जे कॅप
-4k इज इक्वल टू 10. हे कोणतं इक्वेशन आहे? वेक्टर इक्वेशन. हे कोणतं आहे? कार्टेशियन. आणि आता काय काढायचे तुम्हाला? डिस्टन्स. कोणत्या पॉइंट पासून? या पॉइंट पासून. म्हणजे या पॉइंट पासून डिस्टन्स फ्रॉम इथं हा पॉइंट तुम्ही इथं लिहिला. मग आता डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. काय डिस्टन्सचा फॉर्म्युला? डिस्टन्स इज इक्वल टू ax प्लस by प्लस cz प्लस डी असं म्हणूया आपण अपॉन अंडर रूट काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि याचं काय घ्यायचंय तुम्हाला? मोड. मग आता ही वेक्टर इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन तिथं लिहिलं. आणि ए बी सी च्या जागी कोणत्या व्हॅल्यू भरायच्या तुम्हाला? ए बी आणि सी 1 2 -1 ह्या व्हॅल्यू काढा इथे टाका आणि एक्स वाय झेडच्या जागी सॉरी हा एक्स वाय झेडच्या जागी कोणत्या व्हॅल्यू भरणार तुम्ही? एक्स वाय झेडच्या जागी इथं थोडस चुकलं माझं सांगताना. इथं x1 ची व्हॅल्यू काय? 1, y1 ची व्हॅल्यू काय? 2 आणि z1 ची व्हॅल्यू काय? -1. ह्या तुम्ही व्हॅल्यू कोड टाकणार x y आणि z. आणि अंडर रूट काय? ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणजे कोण? इथं हा तुमचा ए, इथं तुमचा बी आहे आणि इथं तुमचा सी आहे. ए कोण आहे तुमचा? 1. हे तिथे टाकणार. ओके. म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. हा डिस्टन्स फॉर्म्युला कोणता आहे? प्लेन पासूनचा पॉइंट. ओके. म्हणजे ऍट द एंड तुम्ही हा जर टॉपिक पाहिला तर सगळीकडे काय येते? शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू लाईन, शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन, त्यानंतर लाईन पासून पॉइंटचं डिस्टन्स, प्लेन पासून पॉइंटचं डिस्टन्स, त्यानंतर दोन काय म्हणतो प्लेनचं इक्वेशन सारखंच येते, लाईनचं इक्वेशन सारखंच येते. बरोबर आहे. त्यानंतर प्लेन आणि लाईन मधला अँगल साइन थिटा. बरोबर आहे. म्हणजे हे जर प्रश्न पाहिले तर सारखे सारखे तेच प्रश्न येतात. इथं जर आपण पाहिलं तर लाईन अँड प्लेन मध्ये मी सगळी गणितं सॉल्व्ह करून दिलेली नाही. मी फक्त पॅटर्न सांगितलाय. ओके. कारण तुम्हाला फास्टमध्ये रिपीट रिव्हिजन करायची आहे आणि ते तुम्हाला कळलं पाहिजे का नक्की कोण कोणाच्या जागी जाऊन बसणार आहे. आणि ही जी सगळी गणितं झालीत आता जी आपण पाहिली ही स्वतःच्या हाताने सॉल्व्ह करा. कारण इथं फक्त तुम्हाला काय कळलाय? पॅटर्न कळलाय, कन्सेप्ट कळलाय. बरोबर आहे. आपण प्रत्येक गणित सॉल्व्ह केलेलं नाहीये. जर ते सॉल्व्ह केले नाही तर ते तुम्हाला प्रॅक्टिसनी सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कारण इथं जर मी सॉल्व्ह करत बसलो तर परत त्याच्यातच तुमचा टाइमपास होऊन जाईल. आले लक्षात? ठीक आहे. कळलाय? ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अरे नाही झालंय. तर या ठिकाणी आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट टॉपिक पाहूया. ओके. झालेले सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे? स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. मला वाटतं आपलं M1 संपलेलं आहे. ओके. नेक्स्ट आपण M2 कडे चालू करू. ठीक आहे. बाय.